आता पाहूयात बातमी विस्तारानं। विठुरायाच्या भेटीसाठी नाशिकमधील वारकरी सायकल वारीनं पंढरपूरकडे निघालेले आहेत। ढोल ताशाच्या गजरामध्ये सायकल वारीचं पंढरपूरच्या दिशेनं प्रस्थान झालंय। आज नाशिकमधून निघाल्यानंतर उद्या संध्याकाळी ही सायकल वारी जी आहे ती पंढरपूरमध्ये पोहोचेल। नाशिक सायकल लिस्ट फाउंडेशनचा हा अनोखा उपक्रम आहे। नाशिक ते पंढरपूर जवळपास 450 किलोमीटर। नाशिकचे 350 सायकलिस्ट जे आहेत ते सायकल चालवत पंढरपूरच्या दिशेनं आज पहाटे निघालेले आहेत। नाशिकच्या गोलक्लब मैदानावरून मोठ्या उत्साहात वाजत गाजत हे सायकल स्वार जे आहेत ते पंढरपूरच्या दिशेनं त्यांचं प्रस्थान झालेलं आहे। खरं तर नाशिकच्या त्र्यंबकेश्वरीतून संत निवृत्तीनाथांची जी पालखी आहे ती गेल्यानंतर या ठिकाणी अनोखी वारी जी आहे ती आपल्याला पाहायला मिळत आहे। हे जे सायकल स्वार आहेत ते सर्व पंढरपूरच्या दिशेने निघाले आहेत। या ठिकाणी मोठ्या थाटात उत्साहात वाजत गाजत या ठिकाणावरून प्रस्थान जे आहे त्यांनी आता केलेलं आहे। आणि या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत काही सायकल स्वार आहेत। काका काय सांगाल, सायकलीची आपल्याला वारी पाहायला मिळते नाशिक ते पंढरपूर। आजच्या या वारीमध्ये अतिशय आनंदपूर्वक वातावरण तयार झालेलं आहे। 300 सायकलिस्ट नाशिक ते पंढरपूर अशी सायकल वारी करत आहे। आणि या सायकल वारीच्या माध्यमातून आम्ही पर्यावरण जागृती, अंमली पदार्थ विरोधी जनजागृती आणि वृक्षारोपण अशा प्रकारचे जे सामाजिक संदेश आहे ते संदेश देण्याचा प्रयत्न करत आहोत। या वारीमध्ये जो 2 दिवसामध्ये हे पंढरपूरमध्ये उद्या संध्याकाळपर्यंत पंढरपूरमध्ये सगळे वारकरी पोहोचतील। परवा महाराष्ट्रभरातले जेवढे काही सायकल क्लब आलेले असतील त्यांचं एक वारकरी संमेलन आणि रिंगण सोहळा अशा कार्यक्रमाचं आयोजन त्या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। कॅमेरा पर्सन आकाश येवलेसह पवन येवले, TV9 मराठी, नाशिक। संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं जेजुरीमध्ये आगमन झालेलं आहे। पालखीवर भंडाऱ्याची उधळण करत माऊलींच्या जयघोषानं परिसर दुमदुमून केला होता। सोन्याच्या जेजुरीतच माऊलींच्या पालखी मुक्काम संपला असून आज ज्ञानोबांच्या पालखीचं वाल्हे गावाकडे प्रस्थान होणार आहे। डोळ्यांचं पारणं फिरणारी ही दृश्य जी आहे ते म्हणावे लागेल। भंडाऱ्याची उधळण करत पालखी जी आहे ती पुढे आता मार्गस्थ होतीये आणि आता माऊलींच्या जयघोषानं सोन्याच्या जेजुरी जी आहे ती दुमदुमल्याचं पाहायला मिळालं। भंडाऱ्याची उधळण करत पालखीला निरोप दिला गेला। ज्ञानोबांच्या पालखीचं वाल्हेकडे प्रस्थान झालेलं आहे। ड्रोनच्या माध्यमातून टिपलेली दृश्य आपण या ठिकाणी पाहताय।